तर नमस्कार मित्रांनो, आपण जो उपक्रम राबवत आहोत प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या उपक्रमामध्ये आपण जे काही आम्हाला प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर काही प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत. त्यापैकी आजचा जो प्रश्न आहे तो अतिशय प्राथमिक साधकाचा प्रश्न आहे, की त्याचं म्हणणं आहे की बाबा, भक्ती करणाऱ्याने जीवनामध्ये पॅन्ट शर्ट कपडे घालावे का नाही घालावे, अशी सामान्य प्रश्न आहे. तर तो मुळामध्ये अतिशय नवीन साधकाचा प्रश्न आहे. ज्याला भक्ती करून काही त्याचा काल लोटला, ज्याने भक्ती सुरू करून काही काळ त्याचा गेला, त्याला हा प्रश्न पडू शकत नाही. का प्रश्न पडू शकत नाही? तर मुळामध्ये भक्ती करत असताना तुम्ही वस्त्र कोणते घालावे, काय करावं, याला अतिशय काही क्षुल्लक महत्व आहे, अतिशय महत्वच नाही याला. या आपल्या डोक्यामध्ये आतापर्यंत काही लोकांनी जे घालून दिलेले आहे तुमच्या डोक्यामध्ये, की भक्ती करत असताना जर तुम्ही विशिष्ट प्रकारचे वस्त्र जर नाही घातले तर भक्तीचं फल मिळणार नाही, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. ज्या काही तुमच्या डोक्यामध्ये व्यावहारिक मान्यता घालून दिलेली आहे, तर ते अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे. भक्ती करत असताना मग कोणते वस्त्र घालायचे? तर वस्त्र तुम्हाला जे उपलब्ध आहे ते वस्त्र तुम्ही घालू शकता. कोणाला पॅन्ट शर्ट उपलब्ध असेल तर ते पॅन्ट शर्ट घालावं, कोणाला धोतर नेहरू उपलब्ध असेल तर ते धोतर नेहरू घालावं. तुमच्याकडे जे वस्त्र तुमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही ते वस्त्र घालू शकता. असं काही नाही की भक्ती क्षेत्रामध्ये भक्ती करत असताना त्याने धोतरच नेसावं, असंच नेसावं. आणि तुम्हाला परत एखादा व्यक्ती असाही प्रश्न करू शकतो की एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस असायला पाहिजे ना प्रत्येक, म्हणजे त्याप्रमाणे प्रत्येक संप्रदायामध्ये प्रत्येक संप्रदायाचा आपापला वेगवेगळा ड्रेस असतो, पोशाख असतो. तर मग त्या संप्रदायातले त्या पोशाखाचं आम्ही पालन करावं का? भक्ती करत असताना तुम्ही सांगता की कोणतेही तुम्ही कपडे घालून भक्ती करू शकता, तर मग आमच्या संप्रदायाने जे काही आम्हाला वस्त्र ठरवून दिले तर ते वस्त्र आम्ही घालावे का न घालावे, अशी तुमच्या मनात शंका येऊ शकते. तर त्याचं उत्तर असं की आपण बघू शकतो, व्यवहारातही बघू शकतो आणि परमार्थातही बघू शकतो. व्यवहारातही लोक बघा तुम्ही, प्रत्येकाचा एक विशिष्ट ड्रेस असतो. पोलिसाचा असेल, पोलिसाचा खाकी ड्रेस, शाळेतील विद्यार्थ्याचा ड्रेस, शिक्षकाचा ड्रेस, नवे वकिलाला सुद्धा कोट, ब्लॅक कोट, प्रत्येकाचे वस्त्र ठरलेले आहेत. तसे मग भक्ती क्षेत्रातही आपले वस्त्र ठरलेले असावे का? ठरलेले असावे, पण त्याला काही मर्यादा असावी. आपण बघतो पोलिसाला खाकी ड्रेस घालावा लागतो. तो खाकी ड्रेस किती वेळ घालावा लागतो? त्याला काही मर्यादा आहे ना. कधी उठताना खाकी ड्रेस घालायचा, झोपताना खाकी ड्रेस घालायचा, फिरताना खाकी ड्रेस घालायचा, जेवताना खाकी ड्रेस घालायचा, एवढी त्याला बंधनकारक नियम आहे का? प्रत्येकाला ते नियम पाळावे लागतात. शाळेतील विद्यार्थ्याला जे काही त्यांच्या शाळेचा ड्रेस असेल तो घालावाच लागतो. पण कुठपर्यंत घालायचा त्यांनी? शाळेत आहे तोपर्यंत घालायचा का? घरी गेला तरी त्यांनी तो ड्रेस घालायचा, झोपताना तो ड्रेस घालायचा, शेतात काम करताना तो ड्रेस घालायचा, असं तर त्याला नियम लावू शकत नाही कोणी. याचप्रमाणे आपण भक्ती करत असताना तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या संप्रदायामध्ये जो काही ड्रेस असेल तो ड्रेस त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमच्याची भक्ती करत असताना तुम्ही ज्यावेळेस तुमच्या संप्रदायामध्ये, काही संप्रदायात कथा आहे, काही संप्रदायात कीर्तन आहे, काही भक्ती, नामस्मरण, जेही काही तुमच्या संप्रदायामध्ये जे असेल ती सेवा करत असताना तुम्ही मात्र त्या संप्रदायाचा ड्रेस घालावा. आणि अन्य व्यवहारात जगत असताना तुमच्याकडे जे ड्रेस उपलब्ध आहे ते ड्रेस तुम्ही घालू शकता. असा काही नियम नाही की एकदा शिक्षक झाला म्हणजे त्यांनी आयुष्यभर त्या शाळेने जो शिक्षकाला ड्रेस निवडून दिला तो ड्रेस त्यांनी आयुष्यभर घालावा, असं तर काही नाही. त्याचप्रमाणे इकडे लावून घ्यायचं. तसं बाहेरंगाला मुळामध्ये भक्तीमध्ये किंमतच नाही. ज्ञानोबा सांगतात, जवरी पण सुद्धा अंतरशुद्ध नसता, बाहेरील कर्म तो सर्वथा विटंबुका. भक्ती क्षेत्रामध्ये बाहेरील कर्माला एवढं महत्व नाही, तुमच्या आतमध्ये बदल झाला पाहिजे. तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःची जाणीव झाली पाहिजे. आणि जोपर्यंत तुमच्या स्वतःची जाणीव होत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत भक्तीचं फल मिळालं नाही असं आपण ठरवू शकतो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत भक्तीचं फल मिळत नसल्यामुळं तुम्ही कपडे कोणते घालता, तुम्ही वस्त्र कोणते घालता, तुम्ही गंध कोणता लावता,
या बाहेरील कर्माला भक्ती क्षेत्रामध्ये अजिबात महत्व नाही. त्यामुळे तुम्ही कोणती वस्त्र घालून भक्ती करू शकता, पण मात्र एवढं लक्षात ठेवा की तुमचा जो कार्यक्रम असेल, तुमचे जे ठिकाणी जे भक्ती क्षेत्रामध्ये तुमच्या संप्रदायामध्ये ज्या ज्या काळामध्ये जी जी क्रिया केली जाते ती क्रिया करत असताना त्या संप्रदायाचा ड्रेस मात्र घालत.